नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत सगळ्यांचं PWMPC वालामध्ये. मित्रांनो, जसं की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की राज्यसेवेचा नवीन पॅटर्न जो आहे तो 2025 म्हणजे या वर्षीपासून आता लागू झाला आहे. ही जी आत्ताची एक्झाम झाली राज्यसेवेची पूर्व परीक्षा, ती जुन्या पॅटर्नची शेवटची परीक्षा असणार आहे मुख्य परीक्षेचा विचार करता. तर मग आता बरेचसे विद्यार्थी जे आहेत, अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थी, त्यांनी ऑलरेडी नवीन पॅटर्नची तयारी सुरू केली आहे आपल्या PW सोबत. आणि जे जुन्या पॅटर्ननी तयारी करत होते, ज्या विद्यार्थ्यांना आता मागच्या राज्यसेवेमध्ये सक्सेस मिळाला नाही आहे, त्यातले बरेचसे विद्यार्थी आता नवीन पॅटर्नने तयारी करण्यासाठी आता तयारी करत आहेत. आणि याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, तयारी सुरू कुठून करायची नेमकी. तर तयारी सुरू कुठून करायची, तर सगळ्यात पहिल्यांदा अभ्यासक्रम समजून घ्यायचा. त्यामुळेच मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार की 2025चा जो आता नवीन पॅटर्न असणार आहे इथून पुढे राज्यसेवेसाठी, तो नेमका कसा असणार आहे, परीक्षेचे टप्पे किती असणार आहेत, किती मार्कांची परीक्षा असणार आहे, त्याच्यामध्ये MCQ पॅटर्न कुठे असणार आहे, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न कुठे असणार आहे, कोणकोणते पेपर असणार आहेत, ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी, म्हणजे जेणेकरून तुमची तयारी जी आहे ह्या नवीन पॅटर्नची ती एकदम परफेक्ट होईल. तुम्हाला सगळ्या ज्या छोट्या मोठ्या शंका असतील, डाऊट असतील, त्या सगळ्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर करण्याचं काम माझं असेल. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, शांतपणे बघा. वाटल्यास काही तुम्हाला नोट्स काढायचे तर नोट्ससुद्धा तुम्ही काढू शकतात, बट एकदा सगळं समजून घ्या. सो मित्रांनो, जसं की आयोगाने डिक्लेअर केलं होतं की आता 2025 पासून नवीन पॅटर्न असणार आहे. नवीन पॅटर्न म्हणजे नेमकं काय, तर नवीन पॅटर्न म्हणजे आयोगाने UPSCचा जो पॅटर्न आहे तोच आता महाराष्ट्रामध्ये राज्यसेवेसाठी लागू केला आहे. फक्त फरक एवढा आहे की UPSCची परीक्षा जी आहे ती हिंदी आणि इंग्लिशमधून होते. मेन्सला ॲन्सर रायटिंगसाठी बरेचसे ऑप्शन्स असतात लँग्वेजचे. बट आता महाराष्ट्रामध्ये जी परीक्षा आहे ती मराठी आणि इंग्लिशमधून होते. आणि मेन्ससाठी मात्र तुम्हाला रायटिंग लँग्वेज जी आहे, रिटर्न लँग्वेज आहे, त्याच्यासाठी दोनच पर्याय, मराठी किंवा इंग्लिश, लक्षात. ठीक आहे. ऑप्शनलसाठी इट्स अप टू यू, तुम्ही कुठला विषय निवडता त्याच्यावर डिपेंड आहे, लक्षात. जसं की संस्कृत निवडला तर संस्कृतमध्ये लिहावं लागेल तुम्हाला. ठीक आहे. सो बघूयात मग आता हा नवीन पॅटर्न नेमका आहे काय. ठीक आहे. सो मित्रांनो, राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षा 2025साठी जे तयारी करत आहेत आणि याच्या पुढच्या परीक्षांसाठी, त्यांच्यासाठी हे लेक्चर अतिशय उपयुक्त असणार आहे, अतिशय इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे, अतिशय फ्रुटफुल असणार आहे. त्यामुळे काळजीपूर्वक बघा. मित्रांनो, जसं की तुम्हाला माहिती आहे, ज्यांना माहिती नसेल त्यांसाठी स्पेशली सांगतो की जरी आता पॅटर्न नवीन आहे तर एक गोष्ट मात्र लक्षात घ्यायची आहे की पूर्व परीक्षेचा पॅटर्न मात्र तोच आहे, जो मागच्या 2-3 वर्षांपासून आहे राज्यसेवेचा, तोच पूर्व परीक्षेचा पॅटर्न आता 25साठी पण असणार आहे. पॅटर्न बदलला म्हणजे काय, फक्त मुख्य परीक्षेचा पॅटर्न बदलला आहे, तो आता UPSC सारखा झाला आहे, दॅट्स इट. पूर्व परीक्षा आहे तीच आहे, तोच सिलेबस आहे, तीच पद्धत आहे, तेवढेच पेपर आहेत, तसंच कट ऑफ आहे, तसंच MCQज आहेत, तसंच निगेटिव्ह पॅटर्न आहे, वगैरे वगैरे. एक्झॅक्ट काय आहे नवीन मुलांसाठी, नीट ऐका. मित्रांनो, राज्यसेवा पूर्व परीक्षा जी आहे तिला आपण गॅझेटेड प्री पण म्हणतो, कंबाईन गॅझेटेड प्री, बिकॉज ह्या परीक्षेमध्ये राज्यसेवेचे जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पोस्ट आहेत त्या कवर होतात सगळ्या. महसूल असेल, लॉ अँड ऑर्डर असेल, आणखी इतर विभाग असतील महाराष्ट्र शासनाचे, प्लस ह्या परीक्षेमध्ये जे फॉरेस्ट सर्व्हिस आहेत, वनसेवा, त्याच्या पण पोस्ट कवर होतात, प्लस जे ॲग्रिकल्चर सर्व्हिस आहे, कृषी सेवा, त्याच्या पण पोस्ट त्याच्यात कवर होतात, प्लस जे इंजिनिअरिंग सर्व्हिस आहे, अभियांत्रिकी सेवा, त्यातही त्यातले पोस्ट यात कवर होतात. म्हणजे याला कंबाईन गॅझेटेड एक्झाम म्हटलं जातं. म्हणजे या सगळ्या पोस्टसाठी प्री जे आहे ते कॉमन आहे, लक्षात. म्हणजे नेमकं काय आता तुम्हाला मी ते सांगतो व्यवस्थित, ज्यांना समजलं नसेल त्यांच्यासाठी नीट व्यवस्थित ऐका. मित्रांनो, राज्यसेवा जी पूर्व परीक्षा आहे, पूर्व परीक्षेबद्दल बोलतोय मी. ह्या राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये युजली ज्या पदांचा समावेश आहे तर ते 4 प्रकारचे, 4 वेगवेगळ्या विभागातले पद आहेत. कुठले कुठले, एक आहे स्टेट सर्व्हिसेस किंवा स्टेट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस, प्रशासकीय सेवेमधले पद आपण त्याला म्हणू शकतो, ज्याच्यामध्ये उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, ACP-DYSP, CO म्हणजे चीफ ऑफिसर, CEO म्हणजे एक्झिक्युटिव्ह ऑफिसर वगैरे, डेप्युटी एक्झिक्युटिव्ह ऑफिसर वगैरे वगैरे, असे भरपूर पदं येतात. त्यानंतर एक आहे महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिस म्हणजे वन सेवा, ज्याच्यामध्ये RFO वगैरे हे पदं येतात.
त्यानंतर आहे महाराष्ट्र ॲग्रिकल्चरल सर्व्हिसेस म्हणजे कृषी सेवा, ज्याच्यामध्ये जिल्हा तालुका कृषी अधिकारी अशी पदं येतात. आणि अजून एक आहे महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस म्हणजेच अभियांत्रिकी सेवा, ज्याच्यामध्ये ज्युनियर सीनियर इंजिनियर वगैरे असे पदं येतात. तो या सगळ्या पोस्टसाठी राज्यसेवा पूर्व परीक्षा ती कॉमन असते, लक्षात ठेवा. एकच परीक्षा द्यावी लागते तुम्हाला, प्री एक्झाम एकच आहे या सगळ्या पदांसाठी, या सगळ्या पोस्टसाठी पूर्व परीक्षा एकच आहे, लक्षात ठेवा. एकच प्री द्यायची तुम्हाला. फक्त मेन्सला काय होईल माहिती आहे, ह्या पोस्टसाठी मेन्स वेगळी असेल, यासाठी वेगळी असेल, यासाठी वेगळी असेल, यासाठी वेगळी असेल, आणि या सगळ्या मेन्स या रिटर्न असतील, लक्षात ठेवा. रिटर्न म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह असतील, लेखी असतील, ठीक आहे. सो प्री पहिले समजून घेऊ, नंतर मेन्सकडे जाऊयात. सो राज्यसेवा पूर्व परीक्षा जी आहे मित्रांनो, राज्यसेवा पूर्व परीक्षा या सगळ्या पदांसाठी बोलतोय मी. ही ऑब्जेक्टिव्ह बेस्ड असणार आहे, लक्षात ठेवा. राज्यसेवा पूर्व फॉर 2025 अँड त्याच्यानंतरच्या सगळ्या परीक्षेसाठी ही MCQ बेस्ड परीक्षा असणार आहे. MCQ बेस्ड याच्यामध्ये 2 पेपर असतात, 2 पेपर असतात. त्याच्यामध्ये 2 पेपर. कुठले 2 पेपर रे? तर एक पेपर असतो पेपर 1, त्याला आपण GS पण म्हणतो, पेपर 1 GS. एक असतो पेपर 2, त्याला आपण CSAT पण म्हणतो, लक्षात ठेवा. CSAT सेम UPSCचा पॅटर्न आहे हा, जास्त काही फरक नाही, फक्त सिलेबसचा थोडासा फरक आहे, प्रश्नांच्या संख्येमध्ये आणि प्रकारामध्ये थोडासा फरक आहे, दॅट्स इट. पेपर 1 जो आहे मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला 100 प्रश्न विचारले जातात 200 मार्कांसाठी, 100 क्वेश्चन 200 मार्क्स. पेपर 2 मध्ये मात्र आपल्याला 80 प्रश्न विचारले जातात फॉर 200 मार्क्स. 80 क्वेश्चन्स फॉर 200 मार्क्स, 100 क्वेश्चन्स फॉर 200 मार्क्स. म्हणजे याचा अर्थ आपली पूर्व परीक्षा जी आहे मित्रांनो, MCQज बेसवरची ही 2 पेपरची टोटल 400 मार्कांची परीक्षा आहे. बट इथे एक मुद्दा, एक गोष्ट लक्षात घ्यायची. कुठली माहिती आहे? हा जो दुसरा पेपर आहे ना मित्रांनो, हा सेकंड पेपर CSATचा, हा पेपर क्वालिफाईंग असतो, लक्षात ठेवा. इट इज अ क्वालिफाईंग पेपर. हा पेपर फक्त पात्रतेसाठी असतो, म्हणजे हे मार्क्स तुमचे प्रीच्या कट ऑफसाठी म्हणजे रिझल्टसाठी गृहीत धरले जाणार नाही. UPSCला पण तोच पॅटर्न आहे. तुम्हाला ह्या पेपरमध्ये 200 मार्कांपैकी 33% मार्क्स घ्यायचे आहेत, म्हणजे 66 जर तुमचा स्कोर असेल, देन यू आर एलिजिबल फॉर व्हॉट? यू आर एलिजिबल टू काउंट धिस स्कोर और युअर स्कोर फॉर मेरिट और फॉर कट ऑफ पर्पज. म्हणजे तुम्हाला जर तिकडे 66 स्कोर आला ना मित्रांनो, तेव्हा तुमचे इकडचे मार्क जे आहेत ते मेरिटसाठी किंवा कट ऑफसाठी ग्राह्य धरले जातील. म्हणजे तुमचा पेपर तेव्हा चेक होईल हा, जेव्हा तिकडे 66 पडतील. आणि मग तुम्हाला इकडे किती मार्क पडतात आणि मग कट ऑफ कसा लागतो, किती मार्कांचा लागतो, कट ऑफ इतके किंवा कट ऑफपेक्षा जास्त मार्क्स आहेत का तुम्हाला, मग तुम्ही मेन्सला क्वालिफाय होणार, लक्षात ठेवा, ठीक आहे. सो हा पेपर जो आहे 100 मार्कांचा, याच्यामध्ये काय काय नेमकं 100 प्रश्नांचा 200 मार्कांचा तो समजून घेऊयात. याच्यात किती मार्क्स घेतले म्हणजे सेफ असतं ते पण समजून घेऊयात, ठीक आहे. हे बघा मित्रांनो, सो 2 पेपर आहेत आपल्याला. आता हे 2 पेपर आहेत आपल्याला, पेपर 1 आणि पेपर 2. दोघं पेपर पहिला पेपर कंपल्सरी, दुसरा पेपर क्वालिफाईंग आहे. 200 मार्कांचे, 2-2 तासांचा वेळ असतो. एकाच दिवशी 2 सत्रामध्ये एक्झाम होते, सकाळी 10 ते 12 आणि संध्याकाळी 3 ते 5 रविवारी पेपर होतात आपले. यांचे लेवल डिग्री 12वी 11वी 12वी लेवलचे असते. पेपर दोन्ही भाषेमध्ये असतो, बायलिंग्युअल पेपर असतो, मराठीत पण प्रश्न असतो, त्याच्या खाली लगेचच इंग्रजीमध्ये पण प्रश्न असतो, लक्षात ठेवा, ठीक आहे. आणि प्रश्न सगळे ऑब्जेक्टिव्ह टाईप म्हणजे MCQज बेस्ड प्रश्न असतात, सगळे MCQज बेस्ड प्रश्न असतात सगळे, ठीक आहे. मग ह्या 2 पेपरमध्ये तुम्ही 2 पेपर दिलेत की तुम्हाला किती मार्क्स पडतात पहिल्या पेपरमध्ये, त्याच्यावर ठरणार तुम्ही मेन्सला क्वालिफाय होणार की नाही होणार. त्यात परत दुसरा जो पेपर आहे, सेकंड जो पेपर आहे CSATचा, याच्यामध्ये तुम्हाला 33% म्हणजे 200च्या 33%, लक्षात ठेवा. याच्या 33% म्हणजे 66 मार्क्स घेणं कंपल्सरी आहे. 66 प्लस मार्क पडले पाहिजे तुम्हाला. किती पडो, 66 पडो, 80 पडो, 100 पडो, 150 पडो, पण पडले पाहिजे. बट ते जेवढे जास्त पडतील तेवढं तुमचा कॉन्फिडन्स हाय असेल, बट मात्र त्याचा फायदा तुम्हाला इकडे मेरिटमध्ये होणार नाही, लक्षात ठेवा, ठीक आहे. फक्त तुमचा अभ्यास किती चांगला आहे याचा कॉन्फिडन्स किंवा याची एक पावती तुम्हाला भेटेल. फक्त तुम्हाला जास्त स्कोर याच्यामध्ये करायचा आहे. 200 मार्क्सपैकी तुम्हाला मी सांगतो पेपरची डिफिकल्टी लेवल कशी आहे, जागा किती आहेत, याच्या सगळ्यांचा विचार करता, मागच्या एक्झामचे काही ट्रेंड्स लक्षात घेता तुम्हाला 110 प्लस 120 असेल, 130 असेल, 140 असेल, जेवढा स्कोर तुमचा जास्त असेल दॅट वुड बी सेफ स्कोर.
म्हणजे तुम्ही एकदम निवांत झोपायचं, काही टेन्शन नाही घ्यायचं, किती कट ऑफ लागेल सर, माझं होईल का नाही होईल असं विचारायची गरज नाही तुम्हाला काहीच. ठीक आहे. सो जास्तीत जास्त अभ्यास करून जास्तीत जास्त मार्क्स मिळवले तुमची शुअरिटी जास्त होईल लक्षात मेन्सला क्वालिफायचे. मग मेन्सला काय आहेत नेमकं ते समजून घ्यात आपण. हां, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगायचा राहिला मित्रांनो, GS पेपर जो आहे, GS पेपर पहिला पेपर जो आहे GS पेपर म्हणजे पेपर 1 आपला, त्याला निगेटिव्ह मार्किंग लागू आहे 4:1, म्हणजेच एक प्रश्न चुकला तुमचे 25% मार्क्स, म्हणजे 4 प्रश्न चुकले तुमचे की एका प्रश्नाचे मार्क गेले तुमचे, लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणजे 4:1 निगेटिव्ह मार्किंग लक्षात ठेवायची. प्रत्येक 4 चुकांसाठी 1 बरोबर उत्तराचे मार्क मायनस केले जातात, लक्षात ठेवा. 4 चुकांसाठी एका बरोबर उत्तराचे मार्क मायनस होतात. एका बरोबर उत्तराचे मार्क म्हणजे 2 मार्क. पहिल्या पेपरला 2 मार्क मायनस होतील 4 चुका झाल्यावर. दुसऱ्या पेपरला 2.5 मार्क मायनस होतील, कारण दुसऱ्या पेपरला प्रत्येक प्रश्नाला 2.5 मार्क आहे, कारण दुसरा पेपर 80 प्रश्नांचा आहे, 200 मार्कांचा आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. फक्त दुसऱ्या पेपरमध्ये मित्रांनो 5 प्रश्न हे डिसिजन मेकिंगचे आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचे असतात, ज्याला निगेटिव्ह नसतं, लक्षात ठेवा. म्हणजे दुसऱ्या पेपरमध्ये सेकंड पेपरमध्ये 80 पैकी 75 प्रश्नांनाच निगेटिव्ह मार्किंग लागू आहे, 5 प्रश्नांना निगेटिव्ह मार्किंग लागू नाही आहे. ते निर्णय क्षमता आणि समस्या निराकरणाचे प्रश्न असतात, ज्याला प्रत्येक ऑप्शनला मार्क असतात, एक ऑप्शन सोडून, लक्षात ठेवा. ते आपले हातचे मार्क्स आहेत, पॉकेटमधले मार्क्स आहेत, लक्षात ठेवा. ठीक आहे. सो हे निगेटिव्ह मार्किंगचं पण लक्षात ठेवायचं, म्हणजे आपल्याला पेपर सोडवताना या सगळ्या गोष्टी, अभ्यास करताना सगळ्या गोष्टी फायदेशीर ठरतात, लक्षात. ठीक आहे. सिलेबस काय आहे रे, पेपर 1 मध्ये 200 मार्कांसाठी करंट अफेअर आहे, हिस्ट्री आहे, जॉग्राफी आहे, त्यानंतर पॉलिटिकल सायन्स आहे, इकॉनॉमिक्स आहे, सायन्स एन्व्हायरमेंट आहे आणि जनरल सायन्स आहे, पर्यावरण आणि विज्ञान आहे, इतिहास आहे, भूगोल आहे, अर्थशास्त्र आहे, राज्यशास्त्र आहे, विज्ञान आहे, पर्यावरण आहे, चालू घडामोडी पण आहेत. एवढे सगळे पहिल्या पेपरला एवढा सगळा अभ्यास करून जायचा, मस्त परफेक्ट एकदम सगळ्या विषयांचा. प्रश्नसंख्या किती येते माहिती आहे का, करंटचे 15 प्रश्न येतात, हिस्ट्रीचे 15 प्रश्न येतात, भूगोलाचे 15 प्रश्न येतात, त्यानंतर पॉलिटीचे 15 प्रश्न येतात, इकॉनॉमिक्सचे पण 15 प्रश्न येतात, एन्व्हायरमेंटचे 5 प्रश्न येतात आणि सायन्सचे 20 प्रश्न येतात. सो हे 15, 5, 75 आणि 25, 100, लक्षात ठेवा. UPSCला थोडासा फरक पडतो पॅटर्नमध्ये, थोडासा. UPSCला एन्व्हायरमेंटचे प्रश्न जास्त असतात, करंटचे प्रश्न जास्त असतात, पॉलिटीचे प्रश्न जास्त असतात, सायन्सच्या प्रश्नांचं वेटेज कमी होतं UPSCला, लक्षात ठेवा. ठीक आहे. सो हा झाला पहिला पेपर. दुसरा पेपर जो आहे, दुसरा पेपर पेपर 2, जो की क्वालिफाईंग आहे 200 मार्कांचा. याच्यामध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त 66 मार्क्स घ्यायचे आहेत. याच्यामध्ये पण 7 घटक आहेत ज्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जातात. त्यातला सगळ्यात मोठा घटक आहे कॉम्प्रिहेन्शन. कॉम्प्रिहेन्शन म्हणजे पॅसेज म्हणजे उतारे, लक्षात ठेवा. 10 पॅसेज येणार तुम्हाला. आता नवीन पॅटर्नमध्ये काय बदल होतो सांगता येत नाही. प्रत्येक पॅसेज खाली प्रश्न असणार, पॅसेज वाचायचं, प्रश्नांचं उत्तर शोधायचं आणि त्याचं टिक मार्क करायचं जे काय असेल उत्तर ते. ठीक आहे. सो हा स्कोरिंग पार्ट आहे, पण लेंगदी आहे जरा. ठीक आहे. स्कोरिंग आहे बट लेंगदी आहे. इट नीड्स प्रॅक्टिस. तुम्हाला खूप सराव करावा लागेल. चांगलाच परफेक्ट सराव केला तर तुम्हाला याच्यामध्ये जास्तीत जास्त आउटपुट मिळू शकतं. त्यानंतर मग इंटरपर्सनल स्किल्स आहे, लॉजिकल रिझनिंग आहे आपलं बेसिक, डिसिजन मेकिंग, याला निगेटिव्ह नसतं, लक्षात. हां, याला नो निगेटिव्ह मार्किंग. मी आत्ता मगाशी बोललो होतो तुम्हाला, नो निगेटिव्ह मार्किंग, याला नो निगेटिव्ह मार्किंग. ठीक आहे. नंतर मेंटल ॲबिलिटी, आपलं जनरल मेंटल ॲबिलिटी, बेसिक न्यूमरसी पण आहे, प्लस मायनस वगैरे, आणि मराठी आणि इंग्लिश लँग्वेजचं कॉम्प्रिहेन्शन स्किल्स पण असतात, लक्षात. ठीक आहे. सो हा असा पेपर आहे. 80 पैकी तुम्ही 30-35 प्रश्न जरी अटेम्प्ट केले करेक्टली तरी तुम्ही क्वालिफाय होऊन जातात, लक्षात ठेवा. ठीक आहे. 30 दुनी 60 आणि ते हाफ मार्क, म्हणजे 60, 70, 75 मार्क तुम्हाला पडतात, कारण 2.5 मार्कांना एक प्रश्न आहे इकडे, लक्षात. ठीक आहे. सो त्याला प्रीचं, जर तुम्ही प्रीला मित्रांनो 110, 115 प्लस स्कोअर करू शकलात, जागा जशा असतील तसा कट ऑफ कमी जास्त होऊ शकतो. 110, 120 प्लस आसपास तुम्ही चांगला स्कोअर म्हणू शकता तुम्हाला क्वालिफाय होण्यासाठी, लक्षात ठेवा. ठीक आहे. सो जर तुम्ही चांगला स्कोअर करू शकला तर मेन्स क्वालिफाय होणार आणि मग तुम्ही सामोरं जाणार पहिल्यांदाच MPSCने अरेंज केलेला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न, लक्षात ठेवा. जवळपास 10-15 वर्षांच्या गॅपनंतर, कारण हा पॅटर्न पूर्वी होता, मध्ये परत ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न आला, आता पुन्हा डिस्क्रिप्टिव्ह आला, लक्षात ठेवा. ठीक आहे. मग आता तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नने जेव्हा एक्झाम द्यायची आता मेन्स, त्याची स्कीम काय आहे नेमकी, त्याची पद्धती काय आहे त्या परीक्षेची, ती पण समजून घ्यावी लागेल. सो याच्यामध्ये तुम्हाला 3 टप्पे आहेत, लक्षात ठेवा. कुठले कुठले, याच्यामध्ये 2 टप्पे तुम्हाला. पहिला टप्पा प्रीचं झाला ना, आता नंतरचे 2 टप्पे. दुसरा टप्पा आहे तुमचा रिटर्न एक्झामिनेशन, 1750 मार्कांची लेखी परीक्षा द्यायची तुम्हाला, ज्याच्यामध्ये तुम्हाला 9 पेपर सोडवायचे आहेत, 9 पेपर, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर मग तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायचा आहे, त्याला पर्सनली टेस्ट पण म्हटलं जातं, त्याला 275 मार्क्स आहेत. 1750 आणि 275, 2025 मार्कांची तुमची मुख्य परीक्षा असणार आहे. मुख्य परीक्षेचा तुमचा निकाल जो काही लागणार, तो निकाल तुमचा 2025 मार्कांपैकी लागेल. 2025 पैकी तुम्हाला किती पडलेत
1000 पडले, 1100 पडले, 1200 पडले, 1000 प्लस जेवढे पडतील तुम्हाला तेवढे तुमचे रिझल्टचे चान्सेस मॅक्सिमम असतील, लक्षात ठेवा. UPSC जर विचार केला ना मित्रांनो, तर UPSCचा पण सेम हाच पॅटर्न आहे एक्झामचा स्कीम. 2025 पैकी 1100 वगैरे मार्क घेतलेला विद्यार्थी ना तो टॉपमध्ये असतो, लक्षात ठेवा. इंडियामधून टॉप रँक त्याने मिळवलेली असते, लक्षात ठेवा. ठीक आहे. सो इकडे पण तसंच राहील, आपण अपेक्षा करूयात की 1050 1100 समथिंग ज्यांना मार्क पडतील ते टॉप करतील, लक्षात ठेवा. बट ते 1050 वगैरे मार्क घेणं मात्र त्यासाठी अभ्यास खूप करावा लागेल, एवढं सोपं नाही. तर आपल्याला शाळेची सवय असते 100 पैकी 90 मार्क 95 मार्क नाही का, आजकाल तर 100 पैकी 100 पण पडतात. इकडे मात्र एवढं इझी नाही आहे, लक्षात ठेवा. इझी नाही म्हणजे काय, अभ्यास खूप करावा लागतो, खूप मेहनत घ्यावी लागते, तेव्हा कुठे तेवढे मार्क पडतात, लक्षात. ठीक आहे. चलो, तर आता हे काय असेल नेमकं पद्धतीत समजून घ्या. पेपर 9 पेपर कुठले. पहिला पेपर असणार आहे मराठीचा 300 मार्कांचा, दुसरा पेपर असणार आहे इंग्लिशचा 300 मार्कांचा. ह्या दोन पेपरचं वैशिष्ट्य असं मित्रांनो, हे दोन्ही पेपर जे आहेत ना 3-3 तासांचे असणार आहेत. लँग्वेज ऑफ आन्सर मराठीला मराठी, इंग्लिशला इंग्लिश. बट मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, बोथ दीज पेपर्स आर क्वालिफाईंग. हे पहिले दोन्ही पेपर क्वालिफाईंग असणार आहे. तुम्हाला या दोन्ही पेपरमध्ये 300 मार्क पैकी 25% मार्क्स घ्यायचे तर तुम्ही क्वालिफाय होणार. क्वालिफाय होणार म्हणजे काय, याच्यानंतर तुम्ही जे बाकीचे पेपर सोडवणार आहेत ना आणखी 7 पेपर, ते 7 पेपर तुमचे तेव्हा चेक होतील जेव्हा तुम्हाला इकडे 25% 25% म्हणजे किती, 25 त्रिक 75, 25 त्रिक 75, म्हणजे मराठीच्या पेपरला तुम्हाला 75 मार्क पडलेच पाहिजे, प्लस इंग्लिशच्या पेपरला पण तुम्हाला 75 मार्क्स पडलेच पाहिजे, तरच तुमचे बाकीचे 7 पेपर जे आहेत ना ते चेक होतील, अदरवाईज नाही. गेला तुमचा तो अटेम्प्ट, ते वर्ष तुमचं गेलं. तुम्हाला पुन्हा नवीन परत पहिल्यापासून पहिले पाडे 55 पुन्हा प्रीपासून तयारी करावं लागणार, लक्षात. ठीक आहे. सो मग हे पेपरचं जरा सिरियसली तयारी करावी लागणार, प्रॅक्टिस करावं लागणार, सो दॅट 25 काही नाही, सोपं असतं एकदम. तुम्हाला काय असतं सांगतोय, हे बघा, अभ्यास करणाऱ्याला सगळं सोपं असतं, अभ्यास न करणाऱ्याला काहीच नसतं, त्याला सगळं अवघडच जातं, काही पण नाही का, त्याला बोललेलं पण कळत नाही, बाकी ते दूरच राहिलं सगळं. ठीक आहे. त्यानंतर तिसरा पेपर आहे बघा एसेचा, निबंधाचा 250 मार्कांचा. आता हे 7 पेपर सगळे 250 मार्कांचे, 250. पेपर 4 आहे त्याला GS1 म्हणतो आपण, 250. पेपर 5 त्याला GS2 म्हणतो, 250. पेपर 6 आहे GS3, 250. पेपर 7 आहे GS4, 250. आणि मित्रांनो पेपर 8 आणि पेपर 9 पुन्हा स्पेशल आहेत रे. कसे स्पेशल आहेत, पेपर 8 आणि पेपर 9 म्हणजे आहेत आपले ऑप्शनलचे पेपर. ऑप्शनल जे तुम्हाला निवडायचे असतात, लक्षात ठेवा. फॉर्म भरताना तुम्हाला कुठला पर्याय निवडायचा, म्हणजे कुठला ऑप्शनल सब्जेक्ट पाहिजे. जवळपास तुम्हाला आयोगाने 25-30 चॉईस दिल्यात सब्जेक्टच्या, त्यातून तुम्हाला निवडायच्या, ते सांगतो मी तुम्हाला शेवटी. तुम्हाला जो पेपर ऑप्शनलचा असं वाटेल ज्यात तुम्ही चांगलं लिहू शकता, तुमचं तिथे चांगलं डोकं चालू शकतं, तुमचं रायटिंग तिकडे खूप फ्लोलेस होऊ शकतं, चांगलं होऊ शकतं क्वालिटी, तो विषय निवडायचा. हे पण पेपर नंबर 1 पेपर नंबर 2 ऑप्शनलचे एकाच विषयाचे 250 म्हणजे ऑप्शनल 500 मार्कांचा आहे, एकच विषय 500 मार्कांसाठी, त्याचे 2 पेपर द्यायचे तुम्हाला, पेपर 1 पेपर 2, लक्षात ठेवा. पेपर 1 पेपर 2. ठीक आहे. या सगळ्या पेपरसाठी टायमिंग 3-3 तासांचा आहे आणि लँग्वेज ऑफ आन्सर तुम्ही निवडू शकता, याच्यासाठी कुठली पण एक आणि ह्या सगळ्यांसाठी पण कुठली पण एक, लक्षात ठेवा. ह्या सगळ्यांसाठी कुठली पण एक, मराठी किंवा इंग्लिश, ह्या दोघांसाठी पण कुठली पण एक, मराठी किंवा इंग्लिश. ठीक आहे. ह्या दोघांसाठी एक, ह्या सगळ्यांसाठी कुठली पण एक, प्रत्येकासाठी नाही, एकासाठी निवडली सगळ्यांसाठी 30, लक्षात ठेवा. ठीक आहे. 3-3 तासाची. हे सगळे मॅन्डेटरी पेपर आहेत, कॉन्व्हेन्शनल डिस्क्रिप्टिव्ह पेपर आहेत, लक्षात ठेवा. ठीक आहे. क्लिअर. आता हे सिलेबस आहे मित्रांनो, GSचा सिलेबस. GSमध्ये काय काय बघा, जनरल स्टडीज पेपर 6 जनरल स्टडीज जो आहे ना तो आपला सायन्सचा सिलेबस आहे, त्याच्यामुळे तो इकडे मी एक्स्ट्रा तुमच्या माहितीसाठी फक्त आणला होता. आता मी डायरेक्ट ऑप्शनल येतो. ठीक आहे. तो पेपर कळाले तुम्हाला, GS1 GS2 GS3 GS4 यांचे सिलेबस आहेत सगळे प्रत्येकाचे. त्यानंतर ऑप्शनलचा सिलेबस आहे प्रत्येकात, तो पण आपल्याला समजून घ्यावा लागेल. आणि मोस्ट इम्पॉर्टंट एसेमध्ये काय असतो पॅटर्न, मराठी इंग्लिशमध्ये काय असतो पॅटर्न, तो पण समजून घ्यावा लागेल. आता मी डायरेक्ट ऑप्शनलवर आलो मित्रांनो. ऑप्शनल जे आहेत ना, ऑप्शनल्स आयोगाने तुम्हाला इथे लिस्ट दिली ऑप्शनलची, तुम्ही याच्यापैकी निवडू शकता. पहिला आहे ॲग्रिकल्चर, दुसरा आहे ॲनिमल हजबंड्री, तिसरा आहे अँथ्रोपॉलॉजी, चौथा आहे बॉटनी, त्यानंतर 5वा आहे केमिस्ट्री, 6वा आहे सिव्हिल इंजिनिअरिंग, 7वा आहे कॉमर्स आणि अकाउंट, 8वा आहे इकॉनॉमिक्स, 9वा आहे इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग, 10वा आहे जिओग्राफी, 11वा आहे जिओलॉजी, 12वा आहे हिस्ट्री, 13वा आहे लॉ. यापैकी कुठला पण एक तुम्ही निवडू शकता. 14वा आहे मॅनेजमेंट म्हणजे MBA, 15वा आहे मराठी लिटरेचर, 16वा आहे मॅथमॅटिक्स, 17वा आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग, 18वा आहे मेडिकल सायन्स, 19वे फिलॉसॉफी, 20वा आहे फिजिक्स, त्यानंतर
21वा आहे पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन्स, 22वा आहे सायकोलॉजी, 23वा आहे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, 24वा आहे सोशलॉजी, 25 आहे स्टॅटिस्टिक्स आणि 26वा आहे झुलॉजी. सो टोटल आपल्याकडे 26 सब्जेक्ट्स आहेत. लक्षात ठेवा 26 सब्जेक्ट्स आहेत. आयोगाने तुम्हाला 26 ऑप्शन्स दिलेत, त्यापैकी एक निवडा कुठला पण. एकच विषय निवडायचा आहे, त्याचे 2 पेपर द्यायचे आहेत. मोस्ट कॉमनली मुलं कुठले निवडतात? अँथ्रोपॉलॉजी निवडतात, पॉलिटिकल सायन्स निवडतात, हिस्ट्री निवडतात, जॉग्रफी निवडतात, मोस्ट कॉमनली सोशलॉजी निवडतात. या सगळ्यांच्या बॅचेस आपल्याकडे अवेलेबल आहेत PWवर. लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि प्री मेन्सच्या तयारीसाठी पण बॅचेस अवेलेबल आहेत. म्हणजे तुमची तयारी इकडे ऑनलाईन PWवर अतिशय उत्कृष्टपणे होऊ शकते. लक्षात ठेवा या सगळ्या सिलेबसच्या बाबतीत जर विचार केला तर. मित्रांनो, तुम्हाला मग आता हा पॅटर्न लक्षात आला असेल, तुम्हाला प्री आणि मेन्स कळालं असेल, मेन्समध्ये स्पेशली डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आता लागू होणार हे कळालं असेल तुम्हाला. तर मग जर तुम्हाला ह्या सगळ्या परीक्षेची तयारी करायची असेल तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा समजून घ्यावा लागेल सिलेबस, जो समजून सांगण्याचं काम मी तुमच्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून केलेलं आहे. अजून या सिलेबसला खोलात जाऊन प्रॉपरली त्याचं ॲनालिसिस करणं पण तेवढंच गरजेचं आहे. लक्षात ठेवा. पण या व्हिडिओच्या माध्यमातून मी प्रत्येक पेपरचं खोलात जाऊन ॲनालिसिस करणं सध्या तरी नवीन तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एवढं सोपं नाही आहे. त्यामुळे आपण प्रत्येक पेपरचा डिटेल अभ्यास करण्यासाठी पुन्हा एखादं लेक्चर, एखादी सिरीज, एखादं सेशन घेऊयात. बट आत्तापुरतं आपण इथे थांबूयात. मी तुम्हाला जसं बोललो होतं की हा व्हिडिओ बघून नवीन तयारी करणारे जेवढे विद्यार्थी आहेत, जुन्या पॅटर्नवरून नवीन पॅटर्नवर शिफ्ट होणारे जेवढे विद्यार्थी आहेत, त्यांना सगळ्यांना एक बेसिक आयडिया तरी क्लिअर होऊन जाईल की आता नवीन पॅटर्न म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, नेमकं किती फरक आहे दोघांमध्ये. आणि तुम्हाला कळालं असेल आय होप की दोन्ही पॅटर्नमध्ये नेमका फरक काय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की प्री जी आहे ती जुनीच आहे, त्यात काहीच बदल नाही. लक्षात ठेवा. नवीन पॅटर्न म्हणजे काही पूर्ण काही बदललेलं नाही आहे. प्री तीच आहे, मेन्स बदललं आहे फक्त. मुख्य परीक्षा 1750 मार्कांची आहे. त्याच्यामध्ये 9 पेपर आहेत, 2 पेपर क्वालिफाईंग आहेत आणि बाकी 7 पेपर तुम्हाला लिहायचे आहेत. यामध्ये जर तुम्ही 1750 पैकी 900, 950 असं जर स्कोर करू शकलात तर तुम्ही इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय होतात. आणि इंटरव्ह्यूला जर तुम्ही क्वालिफाय झाला मित्रांनो, जस्ट यू आर 1 स्टेप अवे फ्रॉम युअर ड्रीम पोस्ट. एकच पाऊल दूर असणार. इंटरव्ह्यूत क्वालिफाय झाला, 275 पैकी 150 वगैरे मार्क्स पडले, ते 950 हे 150, 1100 तुमचा स्कोर होईल आणि आरामशीर तुमच्या नावासमोर पोस्ट लागेल. डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार, ACP, DYSP वगैरे 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 अँड सो ऑन. ठीक आहे. सो मित्रांनो, अभ्यासक्रम व्यवस्थित समजून घ्या, एकदा रीड पण करून घ्या व्यवस्थित आणि एकदम जोरात, एकदम जोमाने तयारीला लागा. अधिकारी होण्याचं तुमचं स्वप्न पूर्ण करा. लक्षात ठेवा. फक्त त्यासाठी प्रॉपर ट्रॅक, प्रॉपर गायडन्स है ना, आणि कन्सिस्टंट मेहनत हे तुमच्या सक्सेससाठीचे महत्त्वाचे मंत्राज आहेत, कीज आहेत. लक्षात ठेवा. हे नेहमी लक्षात असू द्या. प्रामाणिक मेहनत करा, यश 100 ने 200% मिळतं. लक्षात ठेवा. फक्त आपली मेहनत प्रामाणिक पाहिजे, आपण 100% दिलं पाहिजे. वर नको, टाइमपास नको, पार्ट टाइम MPSC केली जाऊ शकत नाही. लक्षात ठेवा. सो एकदम खुल के अभ्यास करो, खुल के पढ़ाई करो, तो एकदम जोरात अभ्यास करा, 100% यश तुम्हाला मिळेल. ह्या अभ्यासाचा फायदा तुम्हाला बाकी एक्झाम्सला सुद्धा होईल. चला तर मग थांबूयात आता. आय होप तुम्हाला या व्हिडिओमधून नवीन पॅटर्नची चांगली परफेक्ट माहिती मिळाली असेल. भेटूयात आता अशाच व्हिडिओसाठी, म्हणजे अशाच व्हिडिओमध्ये पुन्हा काहीतरी नवीन माहितीसह. तब तक के लिए थँक्यू व्हेरी मच. बाय बाय आणि गुड डे.